नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्याच्या कुशीत आता हिरवे सोने उगवणार. आदिवासी शेतकऱ्यांची ब्रोकली क्रांती. पारंपरिक शेतीला मिळाली आधुनिक जोड. नमस्कार. नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम सातपुडा पर्वतरांगांमध्ये आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. वर्षानुवर्षे ज्वारी, बाजरी आणि मक्याच्या पारंपरिक पिकात अडकलेल्या या डोंगर दऱ्यात आता ब्रोकली सारख्या परदेशी आणि उच्च मूल्याच्या भाजीपाल्याने एंट्री केली आहे. वाळंबा येथील आदिवासी शेतकऱ्यांनी घेतलेली ही झेप केवळ एका पिकाची लागवड नसून सातपुड्यातील शेतीच्या समृद्ध भविष्याची नांदी ठरली आहे. दुर्गम भागात आधुनिक शेती शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर वाळंबा येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी कृतीतून दिले आहे. डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मदतीने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने रोपांची निवड, खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणामुळे सातपुड्याच्या खडकाळ जमिनीत आज दर्जेदार ब्रोकली डोलत आहे. ब्रोकली लागवडीचे हे यश म्हणजे सातपुड्याचे थंड हवामान ब्रोकलीसाठी पोषक आहे, हे या प्रयोगाने सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर कोबी, फ्लॉवरपेक्षा ब्रोकलीला शहरांत मोठी मागणी आणि दामही जास्त मिळतो. या यशस्वी प्रयोगामुळे आता आदिवासी तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज उरणार नाही. वाळंबा येथील या शेतात आता फक्त ब्रोकली नाही, तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डोलत आहे. ब्रोकली पाठोपाठ आता इथला शेतकरी लेट्यूस, कोबी आणि फ्लॉवरच्या आधुनिक जातींकडे वळत आहे. हा बदल केवळ आर्थिक उत्पन्न वाढवणारा नसून संपूर्ण परिसराचे जीवनमान उंचावणारा ठरणार आहे. सातपुड्याची माती आणि हवामान ब्रोकलीसाठी अत्यंत अनुकूल आहे. योग्य तंत्रज्ञान वापरल्यास आमचा आदिवासी शेतकरी केवळ देशांतर्गत नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही आपला माल पोहोचवू शकतो, असे उद्यानविद्या तज्ज्ञ डॉक्टर वैभव गुरवे यांनी सांगितले आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.